शेतकरी केंद्रबिंदू मानून विकास कामांना गती देणार नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिपादन। चंदगडमध्ये पार पडला आभार मेळावा। माझ्या विजयामध्ये चंदगडकरांचा वाटा महत्त्वाचा आहे। विरोधकांकडून या तालुक्यात मतांची आघाडी मिळणार अशी खात्री दिली जात असताना इथल्या मतदारांनी ते चित्र उलटे केले। मला मताधिक्य देऊन प्रेम व्यक्त केले। जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू। शेतकरी कष्टकरी केंद्रबिंदू मानून विकास कामांना गती देऊ असा विश्वास नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केला। इंडिया आघाडीच्या वतीने आज येथील सोयरीक मंगल कार्यालयात आभार मेळावा झाला। त्यावेळी ते बोलत होते। काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील अध्यक्षस्थानी होते। इंडिया विकास आघाडी आणि आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने शाहू महाराजांचा सत्कार करण्यात आला। शाहू महाराज म्हणाले, चंदगड हे जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे, परंतु कामाच्या आणि संपर्काच्या माध्यमातून हा तालुका जवळचा करू। इथले शेतीशी संबंधित प्रश्न, बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्ग, काजू बोर्ड यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील। आमदार सतेज पाटील म्हणाले, चंदगड विधानसभा मतदारसंघात आणि चंदगड तालुक्यात सुद्धा मतदारांनी मतांची आघाडी दिली। सर्व दिग्गज विरोधक असताना इथल्या जनतेने निवडणूक हातात घेतली। राजर्षी शाहू महाराज आणि विद्यमान शाहू महाराज यांच्या पुण्याईमुळेच हे घडलं। राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची महती देश पातळीवरती आहे। त्याचा लाभ घेऊन जिल्ह्याचा विकास साधूया। यासाठी यापुढील काळातही आघाडीतील एकजूट टिकवूया असे आवाहन त्यांनी केले। शाहू महाराजांचे चंदगड येथील संपर्क कार्यालय सुरू करून त्या माध्यमातून जनतेची कामे केली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। पी.व्ही. पाटील, गोपाळराव पाटील, डॉक्टर नंदिनी बाबुळकर, विजय देवणे यांनी मनोगत व्यक्त केली। काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं।